तर याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत हे आपण समाजात बघतो आहे. आपण आता बघितलंय की शाळेतल्या 7वी-8वीतल्या वर्गातली मुलं सुद्धा तंबाखू, गुटखा, सिगरेट, बिडी, गांजा अशी व्यसनांचा प्रयोग करायला सुरुवात केली आहे. ह्या वयात कशी उत्सुकता असते ना, आणि उत्सुकता असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण काय आहे बुवा हे, असं लोक एवढं स्टाईलमध्ये घेतात. सिनेमामध्ये पण असा हिरो जो आहे तो स्टाईलमध्ये सिगरेट पेटवतो आणि माचीस अशी स्टाईलमध्ये फेकतो. एकदम ग्लॅमराईज केलेलं आहे स्मोकिंग आणि व्यसनांना. कधी हिरोला टेन्शन आलं तर तो दारूची बाटली उघडतो, दारू पितो, गाणं म्हणतो, काय काय करतो. तर ह्या पद्धतीने मीडियानी आपल्याला खूप इन्फ्लुएन्स केलेलं आहे. आणि लहान मुलांचे तर मन एकदमच कोवळी असतात, तर ते पटकन भारावून जातात अशा स्टायलिश गोष्टींमुळे. आणि त्यांना असं वाटतं की काय असेल हे, म्हणून ते प्रयोग करून बघतात. लहान मुलांना मोठं व्हायचं असतं, म्हणून ते मोठ्यांसारख्या गोष्टी केल्यावर त्यांना मोठं झाल्यासारखं वाटतं. तर 7वी, 8वी, 9वी, 10वीतल्या मुलांना मुलांना हे प्रयोग करायची इच्छा असते. ही किक काय असते बुवा, ही किक बसते म्हणजे काय होतं, हे त्यांना बघायचं असतं, म्हणून ते प्रयोग करतात. किंवा आपल्यापेक्षा जे मोठी मुलं आहेत त्यांच्यामध्ये त्यांना बसायला आवडतं, कट्ट्यावर जाऊन बसतात, त्यांच्या गप्पा ऐकतात. तर त्यांना उत्सुकता असते की पुढे काय आहे, क्युरियस असतात ते. आणि मग त्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी ग्रुप सारखं वागायला सुरुवात करतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये पिअर प्रेशर म्हणतो. तर एक एक किस्सा मला आठवला की लहानपणी, म्हणजे मला वाटतं 10वीत असेल त्यावेळेस, तर असंच कट्ट्यावर आम्ही क्रिकेट खेळल्यानंतर कट्ट्यावर बसलो होतो. काही मोठी मुलं बसली होती आणि एका मुलाने सिगरेट पेटवली आणि स्टाईलमध्ये सिगरेट फुकायला लागली. तर सगळे लोक त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. आणि दुसरा एक मुलगा आहे, तर त्याला पण उत्सुकता झाली म्हणून त्यांनी हात पुढे केला की दिखा मेरे को. तर तो म्हणाला, अरे तू बच्चा है अभी, तेरे खेलने की चीज नहीं. तर तो म्हणाला, नाही नाही मैं बच्चा नाही. लगेच त्याने हिसकवली सिगरेट आणि पिऊन दाखवली. तर असंच कॉलेजमध्ये रॅगिंग करताना पण असे प्रयोग काय काय करायला लावायचे लोक. आणि एकदा घेतल्यानंतर कोणालाही सिगरेट, बिडी, तंबाखू किंवा गुटखा पहिल्या वेळेस कधीच आवडत नाही. असं आहे का कोणी इथे की ज्याला पहिल्यांदा जेव्हा सिगरेट किंवा तंबाखू गुटखा खाल्ला तेव्हा आवडला होता, अरे काय भारी गोष्ट असते. तो बिलकुल आवडलं नाही. तर 99% लोक म्हणतात की याच्यासाठी कशाला लोक एवढं मरमर करतात. पण त्यांचे मित्र काय म्हणतात ना, की अरे याची टेस्ट डेव्हलप करावी लागते. हळूहळू तुला टेस्ट डेव्हलप होईल, तोपर्यंत तुला घ्यावी लागेल, नंतर तुला आवडायला लागेल. तर म्हणून ही जी व्यक्ती असते ती असं मान्य करते की ठीक आहे, बहुतेक याच्यातच मजा असते, मला काही दिवसांनी काय होईना मजा येईल, म्हणून तो प्रयोग करत राहतो. तर ह्या गोष्टींमध्ये काय असतं, याच्यामध्ये निकोटीन नावाचा एक पदार्थ असतो. तो हायली ॲडिक्टिंग असतो. तर वारंवार निकोटीन जेव्हा शरीरात जायला लागतं तेव्हा निकोटीन आपल्या ब्रेनला हायजॅक करतं, म्हणजे ब्रेनच्या फंक्शन्सवर ताबा मिळवायला लागतो. तर निकोटीन असलं तर ब्रेन शार्प चालतं असं वाटायला लागतं आपल्याला. आणि निकोटीन नसलं, लेवल कमी झाली निकोटीनची, तर असं वाटायला लागतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकलं, अस्वस्थ वाटायला लागतं, बेचैन वाटायला लागतं, फोकस नाही करता येत, चित्त लागत नाही. आता समजण्याची गोष्ट काय आहे की ही जी व्यक्ती होती, पूर्वी जेव्हा कधी तंबाखू, सिगरेट, गुटखा, बिडी कधी पित नव्हती, त्यावेळेस त्यांना फोकस करायला काहीच प्रॉब्लेम यायचा नाही. पण एकदा निकोटीनची सवय लागली किंवा निकोटीन शिवाय फोकस करता येत नाही असं त्यांना वाटायला लागतं. आणि त्यांना असं वाटायला लागतं की निकोटीन आपल्याला आवश्यक आहे. निकोटीन नसलं तर वाटेल. तंबाखू, सिगरेट, बिडी घेतल्यानंतरच आपल्याला फोकस करता येईल. नाहीतर ती जी बेचैनी होते निकोटीनचे लेवल कमी झाल्यामुळे, त्याच्यामुळे चिडचिड व्हायला लागते, अस्वस्थ वाटायला लागतं. आणि असं वाटतं की आता जर मला एक सिगरेट मिळाली किंवा तंबाखू गुटखा मिळाला तर लगेच मला बरं वाटेल. हे बरं वाटणं काय असतं ऍक्च्युली, ते काय एन्जॉयमेंट नसते काय. बरं वाटणं असतं, निकोटीन कमी झाल्यामुळे जी बेचैनी होती ती दूर होण्याला ते बरं वाटणं समजतं, त्याला ते एन्जॉयमेंट समजतं. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्यावा की स्मोकिंगमध्ये, तंबाखू गुटख्यामध्ये, बिडीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही व्यसनामध्ये काही मजा नसते. पण जे समाजात जी मान्यता आहे त्या मान्यतेला आपण अडॉप्ट करतो, म्हणजे आपण त्याला रेडीमेड मानतो, असं की बहुतेक
यालाच मजा म्हणतात. आणि म्हणून आपण ते एन्जॉय करायला शिकतो. आणि जसं मी म्हणालो आता, की निकोटीनची बुद्धीला, ब्रेनला आपल्या सवय लागली, तर निकोटीन नसलं तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं, बेचैनी वाटते. म्हणून असं वाटायला लागतं की आता निकोटीन हवं आहे, तलब लागते एक प्रकारे. आणि मग ते निकोटीन मिळाल्यानंतर मग थोडंसं बेचैनी कमी झाल्यामुळे असं वाटतं की अरे बरं वाटलं. ऍक्च्युली ते बरं वाटणं जे आहे, ते ऍक्च्युली त्या गोष्टीमध्ये मजा आहे म्हणून बरं नाही वाटत, त्याचे विड्रॉल सिम्पटम्स दूर होतात म्हणून बरं वाटतं. हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्यावा. तर हे सगळं फार मोठं षडयंत्र आहे. हे ज्या निकोटीनचे जे पदार्थ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते बनवणाऱ्या ज्या फॅक्टरीज आहेत, ज्या कंपनीज आहेत वर्ल्ड वाईड, तर हा मिलियन ट्रिलियन डॉलर बिझनेस आहे. आणि त्यांनी बरोबर सिस्टमॅटिक मार्केटिंग करून समाजात अशी बिलीफ सिस्टम त्यांनी रुजली आहे की यालाच मजा म्हणतात, यालाच रिलॅक्सेशन म्हणतात, हेच लाईफस्टाईल आहे, हेच स्टाईल आहे. तर हे त्यांनी फार सिस्टमॅटिकली ॲडव्हर्टाइजमेंट्समधनं, टीव्हीमधनं, सिनेमामधनं, नाटकांमधनं मोठे मोठे प्रख्यात लोकांना त्यांच्या ॲड्समध्ये घेऊन हळूहळू समाजात ह्या गोष्टी पेरल्या आहेत. का? कारण त्यांना करोडोचा फायदा आहे. तर जे लोक हे व्यसन करतायत ते त्यांच्या जाळ्यात अडकलेले आहेत. स्वतःची तब्येत खराब करतायत, कष्टाने कमवलेला पैसा त्याच्यात वाया घालवतायत आणि दुसऱ्यांना श्रीमंत करतायत. त्या षडयंत्रात बरेच लोक अडकलेले आहेत हे त्यांना माहीत पण नसतं. पण आज जागा होण्याचा दिवस आहे म्हणून ह्या मुद्द्यापासून मी सुरुवात केली. आता आपण मी माझे प्रेझेंटेशन शेअर करतो. जस्ट गिव्ह मी ए फ्यू सेकंड्स. तर माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस. तर सगळ्यांनी ह्या चर्चेत भाग घ्यायचा. कसा भाग घेऊ शकता तुम्ही? की तुम्ही प्रश्न विचारू शकता चॅट बॉक्समध्ये. तुम्ही जे काही मी प्रश्न विचारले त्यांची उत्तरं लिहू शकता आणि अशा पद्धतीने पार्टिसिपेट करा की सगळ्यांचा फायदा. तर तंबाखू, खैनी, गुटखा, तंबाखूचे पान, जर्दा आणि स्त्रियांमध्ये तर मिश्रीचं प्रमाण खूप आहे. तर अशा पद्धतीने तंबाखूचं सेवन केलं जातं. स्मोकिंग, बिडी, सिगरेट हे किंवा सिगार, याला एक स्टाईल स्टेटमेंट मानलं जातं. तर याच्यामध्ये जे लोक सिगरेट पितात तर त्यांना तर नुकसान होतंच, पण जे त्यांच्या कुटुंबातले जे सदस्य असतात किंवा आजूबाजूला जे मित्रमंडळी असतात जे स्मोकिंग करत नसतात त्यांचंही नुकसान होतं. त्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. तर आपल्याकडे आपल्या देशामध्ये 267 मिलियन टोबॅको युजर्स आहेत. किती मोठं प्रमाण आहे. आणि टोबॅको च्यू करतात किंवा म्हणजे त्याला स्मोकलेस टोबॅको म्हणतात आणि स्मोक करतात, त्याला सिगरेट स्मोकिंग वगैरे. तर खूप लोकांचं याच्यामध्ये नुकसान होत आहे. आणि जे लोक सिगरेट पित नाही, जे सेकंड हँड स्मोक म्हणतात, त्याच्यात पण जवळजवळ 30% लोकांना एक्सपोजर आहे. तर याच्याने नुकसान होतं हे सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्हाला कल्पना तरी आहे का की किती नुकसान होतं? की जवळजवळ स्मोकिंग किंवा स्मोकिंगशी रिलेटेड गोष्टींमुळे 1.2 मिलियन मृत्युमुखी जातात दरवर्षी. आणि जे टोबॅको सेवन करायचं जे आहे, स्मोकलेस टोबॅको, त्याच्यामुळे 230,000 आपले भारतीय, फक्त जगातल्या तर गोष्टी वेगळी आहेत अजून, दरवर्षी मृत्युमुखी जातात. तर एवढा मोठा आकडा आहे, तुम्ही विचार केला होता का? 90% जे ओरल कॅन्सर आहे तर ते स्मोकलेस टोबॅको मुळे होतात. हे भयानक चित्र तुम्ही बघितलेच असतील. तर प्रत्येकाला असं वाटतं आता की मला काही होणार नाही, म्हणजे सिगरेटच्या पाकिटावर इतके भयानक चित्र असतात तरी सुद्धा लोक जाऊन ते पाकिट विकत घेतात, सिगरेट पितात, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला जातात. तर अशा आशेपोटी राम भरोसे जगत असतात की जसं काही मला काय होणार नाही किंवा माझं प्रमाण कमी आहे, अशा पद्धतीने ते स्वतःलाच फसवतात. पण ज्याचा नंबर लागतो, ज्याला मोठे आजार होतात, त्याचं आयुष्य मात्र खूपच
खराब होऊन जातो. तर असं का होतं की एवढे मोठे मोठे खराब विचित्र चित्र त्या सिगरेटच्या पाकिटावर असतात तरी सुद्धा लोक का घालतात नाही? तर अशा बाबतीत लोक पुढे आशावादी असतात. म्हणजे मी माझं काही कधी वाईट होऊ शकत नाही असं काही लोकांचा समज असतो, किंवा काही लोकांचा असं समज की मी तर चांगला माणूस आहे, मी कोणाचं काही वाईट केलेलं नाही, माझं कशाला वाईट होईल. तर अशा, किंवा मी असा श्रद्धाळू माणूस आहे, मी देवाला मानणारा माणूस आहे, मी चांगला माणूस आहे, तर मला कशाला काही होईल, अशा गोड गैरसमजुतीत लोक वावरत असतात, किंवा त्याच्याकडे बघायलाच तयार नसतात की पुढे काय होईल. बरेच लोक याचा विचारच करत नाही. आत्ता जी मजा येते आहे त्याला ते मजा समजतात ऍक्च्युली. आत्ता मजा येते, तर पुढचं पुढे बघू. पण असं करून चालणार नाही. कारण ज्यांना हे प्रॉब्लेम सुरू होतात त्यांना किती त्रास होतो. तुम्ही एकदा मुंबईला टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तिथे बाहेर थोड्या वेळ अर्धा तास उभे राहून बघा. जे पेशंट बाहेर येतात, नातेवाईक येतात, जातात, त्यांच्याकडे बघाल तर तुम्हाला समजेल की किती लोकांना हा त्रास. आणि आजकाल तुम्ही सगळ्यांनी पण बघितलं असेल की कोणात तरी नातेवाईकांचा मित्र कोणाला कोणातरी कॅन्सर झाला असं आपण बातम्या ऐकायला लागलो. तर आपली लाईफस्टाईल सगळी बदलली आहे, खाणं बदललं आहे, आणि हे पोल्युशन आहे, आणि त्यात हे असे डायरेक्ट असर करणारे जे पदार्थ आहेत जसे तंबाखू किंवा तंबाखूशी रिलेटेड जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर आपला वाढलेला आहे. पण आपल्यापैकी किती लोकांना असं ऐकायला मिळतं की अरे तो 32 वर्षाचा आहे, त्याला ब्लड प्रेशरची गोळी चालू होती. अरे तो 35 वर्षाचा होता, त्याला हार्ट अटॅक आला. तो चांगला जिमला जायचा, सायकलिंग करायचा, हे कसं काय झालं? ऐकायला मिळतं की नाही आजकाल? तर हे कमी वयात ब्लड प्रेशरची गोळी सुरू होणे, हार्टचे प्रॉब्लेम सुरू होणे, आपण जर त्याच्यात जरा खोलात शिरलो तर अशी हिस्ट्री मिळते की स्मोकिंग किंवा टोबॅको गुटखा यूज हे लोक करत असतात, आणि त्यांना ती हे असे आजारांची सुरुवात होते. फुफ्फुसांचे आजार स्मोकिंगमुळे, तोंडाला ओरल ओरल अल्सर्स व्हायला सुरुवात होते. मग ज्यांना इथे गालाच्या आतल्या बाजूला, जिभेच्या खाली जेव्हा काही फोड यायला लागतात किंवा लागतात, की हा काय प्रकार आहे. मग हे औषध लागते पण ते काय कमी होत नाही. ते चिंता करायला लागतात, त्या चिंतेमध्ये रोज त्या चिंतेत ते जगायला लागतात. त्यांना एन्झायटी व्हायला लागते, डिप्रेशन यायला लागतं. पण व्यसन काय सुटत नाही का? कारण प्रमुख दोन कारण असतात. एक आहे की व्यसन सोडताना लोकांना त्रास होतो, कारण निकोटीनची लेवल जी मेंटेन झालेली असते ती जर कमी झाली तर बेचैन वाटायला लागतं, अस्वस्थ वाटायला लागतं, चिडचिड व्हायला लागतं, तलब लागायला लागतं. तर व्यसन सोडताना त्रास होतो, आणि मग तो जो त्रास आहे म्हणजे तो अनकम्फर्टेबल बनवतो माणसाला. तर कम्फर्ट झोन मधनं लोक बाहेर पडायला तयार नसतात. म्हणून पण नको त्रास होईल म्हणून जाऊ दे, आता नको, नंतर सोडेल मी, आता सध्या मला स्ट्रेस आहे, असे बहाणे तयारच असतात. तर दुसरं कारण काय आहे जे व्यसन सोडू शकत नाही लोक? कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की ह्या व्यसनामुळे मला काही ना काहीतरी फायदा होत आहे. तर काय फायदा होतोय? तर काही लोकांना असं वाटतं की तंबाखू गुटखा सिगरेट खाल्ल्याने, स्पेशली बायकांना, बरं का, बायका असं म्हणतात की मी जर मिश्री लावली नाही ना तर माझं डोकं चालत नाही, मला कामच सुचत नाही, डोकं एकदम हँग होत जातं, म्हणून मी मिश्री लावते आणि मग नंतर काम पटापट होतं. तर ह्या लोकांना असं वाटत असतं की याच्यात फायदा होतोय मला. तर हे सगळे ऍक्च्युली आम्ही यांना म्हणतो परस्युड बेनिफिट्स. परस्युड बेनिफिट्स म्हणजे काय? की वाटणारे फायदे आहेत, ऍक्च्युअल फायदे नाही. ते कसं, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, की ते फक्त निकोटीन कमी झाल्यामुळे जी बेचैनी असते तो दूर झाल्याने बरं वाटतं, ऍक्च्युली त्याच्यात मजा नसते. आता कितीतरी लोक सिगरेट पितात, त्यांना जर आपण विचारलं ना की सिगरेट तुला खरंच त्याची काय टेस्ट आवडते का, तुला काय आवडतं नेमकं, तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं
अरे सिगरेट कधी हातात येते, कधी पेटवतो, कधी संपते हे पण कळत नाही. बोलता बोलता, गप्पा मारताना, कामं करताना. तर इतकं ते सवयीचं झालेलं असतं की त्याच्यात काही एन्जॉयमेंट राहिलेली नसते. पण नाही घेतला तर त्रास होतो म्हणून ते घेत राहतात. तर असे हे दोन प्रमुख कारण आहेत की काही लोकांना वाटतं की मला विड्रॉल सिम्पटम्स सहन होणार नाहीत, जाऊ देत, तो अनकम्फर्टेबल मला व्हायचं नाही म्हणून मी घेत राहणार. आणि दुसरं काही लोकांना वाटतं की काही फायदे आहेत बुवा त्याच्यामध्ये, एनर्जेटिक वाटतं असं वाटतं, किंवा जर नाही घेतलं तर आळस वाटतो, गुंगी येईल. आता काही लोक ड्रायव्हिंग क्षेत्रात असतात, ट्रॅव्हल क्षेत्रात असतात किंवा रिक्षा चालक असतात वगैरे. तर त्यांना असं वाटतं की मला ड्रायव्हिंग करायची आहे आणि जर मी तंबाखू नाही घेतली किंवा सिगरेट नाही प्यायलो तर मला सुस्ती येईल, तर मला ड्रायव्हिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो, मला तासन तास ड्राईव्ह करायचं. हे बहाणे त्यांचे तयार असतात. तर काही लोक म्हणतात की ऑफिसमध्ये काम करत असताना मला फोकस इम्प्रूव्ह होतो. तुला एक उदाहरण घेऊया आपण, की ऑफिसचं सिच्युएशन आहे, सीन ऑफिसचा आहे, कर्मचारी बसला आहे, बॉस येतो आणि त्याला म्हणतो की आजच्या आज हे काम पूर्ण व्हायला पाहिजे, जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत घरी जायचं नाही. ह्या कर्मचाऱ्याला वाटतं ते आज तर मी किती दिवस झाले आम्ही प्लॅन करतो आणि आजच हे काम टपकलं. आता इथे बॉस नाराज, तिथे बायको घरी नाराज, आता काय करायचं? त्याला टेन्शन यायला लागतं, स्ट्रेस यायला लागतं. तर त्याला लगेच आठवतं की आता मला फटाफट कामं करायची आहेत, मला टेन्शन पण आलंय, रिलॅक्स होण्यासाठी मला एक सिगरेट मारली पाहिजे. तर म्हणून तो सुट्टा ब्रेक घ्यायचा विचार करतो. तर ऍक्च्युली काय झालेलं असतं, स्ट्रेस तर आहे, ठीक आहे, डेडलाईन दिली आहे, काम दिलंय, पूर्ण करायचंय, त्याचं चॅलेंज आहे, बरोबर. पण शेवटची सिगरेट पिऊन आता 1-1.5 तास झालेला आहे, म्हणून निकोटीनची लेवल आता कमी झालेली आहे. त्याच्यामुळे जी बेचैनी होते आहे ती बॅकग्राऊंड मध्ये त्रास देते आहे, आणि त्यात बॉसने चॅलेंज दिलाय, तर ही डबल प्रॉब्लेम असतो. तर हा माणूस जेव्हा सुट्टा ब्रेक घेऊन येतो किंवा तंबाखू गुटखा खाऊन येतो, परत टेबलवर बसतो, त्याला असं वाटतं का थोडंसं आता बरं वाटतं. पण हे व्यसन केल्यामुळे त्याचं काम पूर्ण झालंय का? नाही. हे व्यसन केल्यामुळे फक्त निकोटीन विड्रॉलचे जे सिम्पटम्स होते, म्हणजे निकोटीनची लेवल जी कमी झालेली ती फक्त भरून निघाली, आणि त्याच्यामुळे होणारी जी बेचैनी आहे ती कमी झालेली आहे, आणि म्हणून त्याला असं वाटतं की मला थोडंसं रिलॅक्स वाटतंय. म्हणजे ऍक्च्युली जो स्ट्रेस आहे कामाचा, त्याच्यात काहीही रिलॅक्सेशन मिळालेलं नाही. रिलॅक्सेशन फक्त विड्रॉल सिम्पटम्स कमी झाल्याचं आहे. तर म्हणून बरेच लोक काय करतात की निकोटीन गम्स, च्युइंग गम असतात किंवा निकोटीन स्किन पॅच असतात, अशा निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा उपयोग करतात. एस्पेशली डॉक्टर लोक खूप करतात, की ज्यांना कॉलेजमध्ये सवय लागलेली असते आणि नंतर त्यांना रिअलाइज होतं की अरे आपण रोज पेशंट बघतो, याला अस्थमा झाला, याला ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस झाला, याला ब्लड प्रेशर झालं, त्याला वाटतं अरे मला पण काहीतरी होईल, म्हणून म्हणतो की नाही मला सोडलं पाहिजे. मग आता सोडायचं कसं? तर मग निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, च्युइंग गम किंवा स्किन पॅच. तर माझ्याकडे खूप डॉक्टर्स निकोटीन गम्सचे ॲडिक्शन सोडवण्यासाठी येतात. मला आठवतं की आमचं हे व्यसनमुक्तीचं आम्ही शिबिर राबवतो, 7 दिवस 14 दिवसांचं शिबिर राबवतो. तर त्यात एक डॉक्टरांनी शेअर केलं की मला महिन्याला 7,200 रुपयांचे निकोटीन गम्स लागतात. सरप्राइझिंग. आणि आमच्या त्या शिबिरात ह्या डॉक्टरांनी जेव्हा त्यांचं व्यसन सोडलं, त्यांनी काय केलं, ते म्हणाले की रोज मी आता 300 रुपयाची गोल्डमध्ये SIP करतो, सिस्टमॅटिक गुंतवणूक. आणि त्यांची मुलगी आता फक्त 3 वर्षाची आहे. तर विचार करा, डॉक्टरांनी हे निकोटीन गमचं व्यसन सोडल्यामुळे रोज 300 रुपयाचं गोल्ड विकत घेता येते, असेही ते वाया जात होते पैसे. तर विचार करा, यांची मुलगी जेव्हा लग्नाची होईल तेव्हा तिच्याकडे किती सोनं असेल. तर आपल्याला थोडे थोडे पैसे जेव्हा जातात तेव्हा कळत पण नाही, असं वाटतं अरे ठीक आहे ना, 20 रुपये गेले, 30 रुपये गेले, 100 रुपये गेले, 200 रुपये गेले, काय आहे त्याच्यात, ते तर. पण वर्षानुवर्ष जातात आणि ती रक्कम लाखोंमध्ये जाते. हे जे नुकसान आहे हे तुम्हाला कळत सुद्धा नाही की किती लाखो रुपये तुम्ही खराब केले. हा, जेव्हा आजारी पडता, एखादा अटॅक येतो, तुम्हाला अँजिओप्लास्टिक करावी लागते किंवा बायपास करावे लागते, तेव्हा अचानक एकदम 3-4 लाख रुपये तुमचे जातात, तेव्हा चिमटा बसतो, अरे
पैसे गेले माझे. पण वर्षापासून याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट रक्कम जी तुमची गेलेली असते ती मला माहित पण नाही. आणि तुम्हाला वाटत असतं की मला तंबाखू गुटखा किंवा सिगरेटनी फोकस करायला मदत होते, मला एनर्जेटिक वाटतं. तुम्ही खरं म्हणजे मूर्खात निघत आहात. तुम्ही म्हणा किंवा तुमच्या ओळखीचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलतो. तर हे जेव्हा डोळे उघडतात तेव्हा माणूस म्हणतो की नाही, आता मला याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. तर डोळे उघडायची कामं आम्ही कशी करतो ते मला थोडक्यात सांगतो. चला अजून एक व्हिज्युअलाइज करूया आपण, की एक मित्र आहे, एक माणूस आहे आणि त्याच्याशी एक दुसरा माणूस मैत्री करतोय. आता हा जो माणूस आहे हा एकदम इन्फ्लुएन्शियल माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे. तो जो मित्र आहे त्याला मैत्री करायची आहे, तर त्याच्या मनात असं आहे की अरे याच्याशी मैत्री केली तर आपल्याला फायदे आहेत, याच्याशी मैत्री कशी करायची, काय करायचं. मग त्याला भेटायला सुरुवात करतो. म्हटलं की ठीक आहे, त्याला एखादी सवय लावू आपण, म्हणजे मग तो आपल्यावर डिपेंड करायला लागेल. म्हणून तो जेव्हाही भेटायचा तेव्हा त्याला सिगरेट ऑफर करायचा. अरे ले यार, तुम करता है तो थोड़ा स्ट्रेस कम हो जाएगा तेरा, ले लाइफ का मजा भी लेना चाहिए, असं म्हणून त्याला पण ठीक आहे, 1-2 सिगरेट प्यायल्याने काय होणार आहे. पण बघता बघता हळूहळू 2च्या 4 सिगरेट व्हायला, 4च्या 6 सिगरेट व्हायला लागतात. बघता बघता रोज 10-12 सिगरेट व्हायला लागतात. तर ह्या माणसाला, तो जो आपला हिरो आहे ह्या स्टोरी मधला, त्याला कळत पण नाही की कधी सिगरेट त्याची वाढत. तर आता ह्या व्यक्तीचे डोळे उघडायचे आहेत आपल्याला. तर कसं, तर आपण जसं आपण सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याने आपल्याला काय चाललंय सत्य कळतं, तर तसंच एक उदाहरण आम्ही त्याला सांगतो की असं समज की तुम्ही दोघं सिनेमाला गेलेले आहात. तर तुला असं वाटतं की हा माझा फ्रेंड आहे, हा मला टाइम देतो, हा मला कंपनी देतो, माझ्याबरोबर एन्जॉयमेंटसाठी सिनेमाला येतो, ट्रिपला येतो, हा माझा खरा मित्र आहे. आणि त्या मित्राला पण जवळीक साधायची असते म्हणून तो काही ना काहीतरी फेवर करायचा प्रयत्न करत असतो. मग एकदा ते सिनेमाला बसलेले असतात, तर हा जो मित्र असतो त्याला एक वाईट सवय असते, चोरी करायची. तर त्या दिवशी त्याला हुक्की येते की चला खूप दिवस झाले हात साफ केला नाही, आज ह्या मित्राचंच पाकिट मार. त्याच्या पाकिटात भरपूर पैसे असतात. म्हणून तो हात सफाईने ह्या आपल्या हिरोचं पाकिट मारतो, पैसे काढून घेतो, पाकिट फेकून देतो. मग पिक्चर संपतो. मग आपला हिरो म्हणतो की अरे यार, पिक्चर तूने दिखाया, खाना मैं खिलाऊंगा. म्हणून ते हॉटेलमध्ये जातात. जेव्हा बिल भरायची वेळ येते तो म्हणतो अरे पाकिट कुठे, पाकिट चोरीला गेलं माझं, कसं काय गेलं. आणि मला तर आज बिल भरायचं होतं. तर त्याला लाजीरवाणी होतं. मग हा जो मित्र आहे हा म्हणतो अरे चिंता मत कर, दोस्त किस दिन काम आहे. तर तो खिशातनं पैसे काढून ते बिल भरतो. आणि याला असं वाटतं अरे हा तर खरंच मित्र आहे माझा, ऐन वेळेस पण त्यांनी मला मदत केली. पण त्याचा एक दुसरा मित्र बाजूला बसलेला असतो, त्याला लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. म्हणून तो त्याला सीसीटीव्ही रेकॉर्डिंग दाखवतो. मग त्याला त्या रेकॉर्डिंग मध्ये असं कळतं की अरे माझ्याच पाकिट मारून माझ्याच पैशाने याने माझ्यावर उपकार केला. मग त्याला कळतं की अरे हा तर लुबाडतोय मला. मग मला एक सांगा, आपला हा जो हिरो आहे स्टोरी मधला, हा ह्या माणसाबरोबर मैत्री ठेवेल का? बिलकुल नाही ठेवणार. हा तर पाकिट मारे, आता आणि उलट माझ्यावर फेवर करतो. तर हा माणूस, आपला हिरो, अशा मित्राला दूर करेल स्वतः. हेच घडतं आहे सिगरेट तंबाखू गुटख्याने. की सिगरेट तंबाखू गुटख्यामुळे तुम्हाला असं वाटतं मला फायदा होतोय, चिल्लर बेनिफिट्स आहेत, चिल्लर बेनिफिट्स आहेत. तात्पुरतं तरतरी वाटते, किती मिनिटासाठी, 5 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी. आळस तात्पुरता दूर होतो थोड्या वेळासाठी. त्याची लेवल कमी झालं परत सेवन करावं लागतं टिकीक बसण्यासाठी, आळस दूर करण्यासाठी. तर जाळ्यात तुम्ही अडकलात हे तुम्हाला समजत नाही. तर चिल्लर बेनिफिट्समुळे तुम्ही मोठे धोके पत्करायला पण तयार होता. अशा स्टोरीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा बऱ्याच लोकांचे डोळे उघडतात. अरे हो, हे खरं म्हणजे हे जे व्यसन आहे हे माझाच खिस्सा खाली करतंय आणि वर मलाच आजार देतंय. मला या व्यसनाशी
ब्रेकअप केलं पाहिजे, ह्या व्यसनापासून मला लांब जायला. तर बरेच लोक ठरवतात विल पॉवरने की मी आता आजपासून घेणार नाही, आणि 1 दिवस 2 दिवस 3 दिवस व्यसन सोडतात, बेचैनी व्हायला लागते आणि विल पॉवर त्यांची कमी व्हायला लागते. तिसऱ्या चौथ्या दिवशी विल पॉवर अगदी झिरोवर येऊन जाते आणि त्यांना वाटतं जाऊ दे, आधीच बरं होतं. ते व्यसन करायला सुरुवात करतात. मग असं दोनदा तीनदा चारदा जेव्हा त्यांना अपयश येतं व्यसन सोडताना, मग शेवटी त्यांना असं वाटतं, कन्फ्युजन काढतात ते, की मेरे बस की बात नाही, हे काय व्यसन माझं ह्या जन्मी सुटणार नाही, म्हणून ते रिझाईन करतात, एफर्ट्स घेणंच बंद करून टाकतात आणि जसं चाललंय तसं चालू देतात राम भरोसे. तर हे का होतं? कारण विल पॉवर कधीही पुरेसे नसतं. विल पॉवरने तुम्ही कुठलंच व्यसन सोडू शकत नाही जास्त वेळपर्यंत. कारण विल पॉवर आज उद्या 100% आहे, तर काही दिवसांनी 80% होणार, काही दिवसांनी 60% होईल, काही दिवसांनी 30% होईल, काही दिवसांनी विल पॉवर झिरो होऊन जाईल, काहीतरी घटना घटेल, त्या दिवशी तुम्ही वेलनरेबल असाल आणि तुमचं व्यसन परत सुरू होईल. तर विल पॉवर इज नेव्हर इनफ. विल पॉवरने व्यसन सुटू शकत नाही. तर व्यसन सुटू शकतं समाधानाने. एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही कुठल्या जाळ्यात अडकलेल्या, जसं त्या मित्राला समजलं, आपल्या हिरोला समजलं की हा मित्र तर ऍक्च्युली वाईट माणूस आहे, हा चोर आहे, हा माझा फायदा उठवतोय, डोळे उघडले आणि त्यांनी ती मैत्री तोडली. तसं बुद्धीच्या स्तरावर सगळ्यांना माहिती आहे की हे वाईट आहे, ते वाईट आहे, पण डीपर लेवलला, भावनांच्या स्तरावर जेव्हा तुम्हाला रिअलाइज व्हायला लागतं, तेव्हा तुम्ही तयार होता त्या व्यसनापासून कायमच लांब होण्यासाठी. आणि जर तुम्हाला चांगला गायडन्स मिळाला व्यसन सोडण्यासाठी, तर तुमचं काम सोपं होतं. म्हणून कुठलंही व्यसन सोडताना आम्ही सांगतो की आमच्यासारखे काउन्सिलर किंवा सायकॅट्रिस्ट असतात त्यांची मदत घ्या. कारण आम्ही तुमची मदत कशी करतो, तर व्यसन सोडताना जो जो त्रास होतो त्याला विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात, तर ते विड्रॉल सिम्पटम्स कमी करायला मदत करतो. म्हणून तुम्हाला कमी त्रास होतो आणि कमी डिस्कम्फर्ट होतो, म्हणून त्या कम्फर्ट झोन तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडायला असं वाटतं की ठीक आहे आता शक्य होईल. म्हणून डॉक्टरांच्या मदतीने, काउन्सिलिंगने, उपचारांनी तुमचं काम सोपं होऊ शकतं. तर उपचारामध्ये प्रमुख 2 स्टेप्स आहेत. तर 2 स्टेप्स कुठल्या आहेत? पहिली स्टेप आहे डिटॉक्स. डिटॉक्स म्हणजे जे व्यसन जे आहे ते एक प्रकारचं विष असतं, म्हणजे टॉक्सिन असतं, त्याला शरीरातनं बाहेर काढण्याची प्रोसेसला डिटॉक्स म्हणतात. आणि दुसरी स्टेप असते की ॲटिट्यूड बदलायचा, ह्या व्यसनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा, लाईफस्टाईल बदलायची. त्याच्यामुळे तुम्ही परत व्यसनाकडे जाणार नाही याच्यासाठी खात्री होते. तर आता आजकाल काही अशी चांगली औषधं पण आलेली आहेत ज्याच्याने क्रेविंग कमी होते, स्वतःचा ताबा वाढतो, किंवा जे विड्रॉल सिम्पटम्स असतात तर ते कमी होतात. जसं आता काही लोकांचा बहाणा काय असतो की जर मी तंबाखू खाल्ली नाही किंवा सिगरेट प्यायला नाही तर माझा पोट साफ होणार नाही सकाळी. तर हे काही दिवस तसं होणार आहे, फक्त नंतर नंतर बॉडी रिकॅलिब्रेट करते, रिॲडजस्ट करते, आणि विदाऊट निकोटीन ऑल्सो, विदाऊट टोबॅको ऑल्सो पोट साफ व्हायला लागतं. आणि तोपर्यंत आपण मॅनेज करू शकतो ना, की जर पोट साफ होत नसेल तर तुम्ही रात्री एखादी पोट साफ व्हायची गोळी घेऊ शकता किंवा लिक्विड घेऊ शकता एखादं. आणि मग तुम्हाला तंबाखू, गुटखा, सिगरेटवर डिपेंड व्हायची गरज नाही पडणार पोट साफ होण्यासाठी. तर काही लोकांना नाश्ता झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर किंवा चहा घेतल्यानंतर अशी आठवण येते की सिगरेट किंवा तंबाखू खायची, तर याला ट्रिगर्स म्हणतात. तर आपल्याला ट्रिगर्स ओळखणं गरजेचं आहे. तुमचे ट्रिगर्स काय आणि त्या ट्रिगर्सला हँडल करण्याची स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. तर आम्ही जे काही पेशंटला गाईड करतो ते ह्या पद्धतीने गाईड करतो. आम्ही त्यांना त्यांचं व्यसन सोडण्याचं रिझन काय आहे, ठोस रिझन काय आहे, व्हाय, हे ओळखायला शिकवतो. मग त्यांचे ट्रिगर्स काय आहेत आणि ते कसे वेगळ्या पद्धतीने हँडल करता येऊ शकतात हे आम्ही त्यांना शिकवतो. आणि जे काय परसिव्ड बेनिफिट्स आहेत, त्या परसिव्ड बेनिफिट्स निकोटीन पासून घेण्यापेक्षा दुसऱ्या पद्धतीने कसं ते मिळतील बेनिफिट्स, हे पण आम्ही त्यांना शिकवतो. म्हणून त्यांना त्यांची डिपेंडन्सी कमी होऊन जाते. त्यांना
निकोटीनवर डिपेंड करायची गरज नाही. उदाहरणार्थ आळस सुस्ती येते, तर समजा तुम्ही भस्त्रिका प्राणायाम केला किंवा कपालभाती प्राणायाम केला किंवा थोडं स्टेट ऑफ बॉडी चेंज केली, बसल्या हात उठून एक थोडी 5 पावले करून आला, चेहऱ्यावर पाणी मारलं किंवा थोडे हात रब केले, एनर्जी जनरेट केली, थोडा एअर मसाज घेतला, थोडं थोडी तरतरी आली, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झालं, तरी तरतरी येते. त्यासाठी तंबाखू घ्यायची गरज नाही, सिगरेट प्यायची गरज नाही. रेग्युलर एक्सरसाइज केलं तर ते जे एक्सरसाइज केल्यामुळे जे एन्डॉर्फिन जनरेट होतात, त्याच्यामुळे फील गुड फॅक्टर येतात, तर दॅट इज इनफ. तुम्हाला निकोटीनवर डिपेंड करायची गरज नाही. तर अशा पद्धतीने आम्ही पर्यायी मार्ग सुचवतो त्यांना, की ज्याच्याने त्यांना ते सगळे बेनिफिट्स मिळतात जे ते निकोटीनमध्ये शोधत असतात. तर आम्ही हे सगळं त्यांच्याकडनं करून घेतो. कळतं पण वळत नाही असं आहे ना, म्हणून थोडं सुपरविजन मध्ये करून घेतलं तर होऊन जातं. म्हणून डॉक्टरांच्या मदतीने व्यसन सोडणं सोपं जातं. तर लाईफस्टाईल बदलायची आहे, तर लाईफस्टाईल बदलायची तर मग काय करावं लागेल, की जे मित्र हे व्यसन करतात त्यांच्यापासून लांब राहावं लागेल. तर मित्र आहेत, लांब कसं राहायचं? आणि आजकाल असे मित्र कुठे मिळतात जे कुठलंच व्यसन करत नाही, असा पण एक प्रॉब्लेम झाला आजकाल, की कमी प्रमाणात का होईना काही लोक काही ना काहीतरी व्यसन करत असतात. मग आता कोणाशी मैत्रीच करायची नाही का? तर असं नाहीये. ते जरी तुमचे लहानपणाचे मित्र असतील किंवा खास मित्र असतील, पण जर ते व्यसन करत असतील तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पक्के होत नाही तोपर्यंत त्यांना अवॉइड करावं लागेल. तर ते खरे मित्र वाटतात ना तुम्हाला, त्यांचीच मदत घ्या. त्यांना डिक्लेअर करा. डिक्लेअर करा की मी व्यसन सोडलंय. तर डिक्लेअर केल्यामुळे काय होतं, की तुम्हाला एक जबाबदारी येते. की अरे आता आपण सांगून तर दिलंय आता, पण आपण जर करून दाखवलं नाही तर मग आपलं नाव खराब होईल. तर माणूस थोडा अजून मोटिवेट होतो की नाही, मला थोडंसं कंट्रोल करावं लागेल. तर डिक्लेअर करणं खूप महत्वाचं. आणि त्याच मित्रांची मदत घ्यायची. त्यांना सांगायचंय, बघ माझा खरा मित्र असशील तर तूच मला मदत कर. जर चुकून माझा हात सिगरेट जवळ गेला किंवा तंबाखूकडे गेला तर तूच मला आठवण करून दे की नाही, तू काय ठरवलंस, सोडायची ना, चल माइंड डायव्हर्ट कर कुठेतरी, दुसऱ्या पद्धतीने काहीतरी स्वतःला चेंज मिळव. तर त्याच मित्रांची मदत घ्या किंवा एक अकाउंटेबिलिटी पार्टनर घ्या, जे तुमचे एक फॅमिली मेंबर असू शकते, कोणी खास मित्र असू शकतो किंवा आमच्यासारखे सायकॅट्रिस्ट किंवा डॉक्टर असू शकतात, जे अकाउंटेबिलिटी पार्टनर, की काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही रिपोर्ट करा, सल्ला घ्या, मदत घ्या, त्यांच्याकडनं मोटिवेशन घ्या. तर याच्याने नक्की मदत होते. आता थोडस ट्रीटमेंट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि ह्या व्यसनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन जर तुमचा बदलला तरच तुम्ही या व्यसनापासून बाहेर निघू शकता. तर हे सगळं करून घेण्यासाठी आम्ही काय केलंय, आम्ही एक कोर्स डिझाईन केला आहे, व्यसनमुक्तीचा कोर्स डिझाईन केला आहे. आणि हा कोर्स शकता, जसं आता तुम्ही घरी बसल्या ते सेशन अटेंड करता, तर झूमवरच आम्ही 7 days रेग्युलर डेली सेशन्स घेऊन स्टेप बाय स्टेप प्रत्येक दिवशी एक वेगवेगळा अजेंडा असतो. असं करत करत तुमच्या मनाची तयारी करून तुम्हाला व्यसनापासून दूर करायसाठी, आनंदाने सोडण्यासाठी मोटिवेट करतो. हा मुद्दा फार महत्वाचा, हे लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही नाईलाजाने व्यसन सोडता किंवा विल पॉवरने व्यसन, पण हे वाईट आहे, सोडावं लागणार आहे, सॅक्रिफाईसचं फिलिंग येतं. कुठेतरी काहीतरी आपल्यापासून दूर जात आहे, काहीतरी आपलं कोणीतरी घेऊन चाललंय, हे फिलिंग कोणाला आवडत नसतं. सॅक्रिफाईस करायला कोणाला आवडतं का? म्हणून आज असं वाटतं की मीच का वंचित राहतो, तर कधी ना कधीतरी मग पाय घसरतो. तर सॅक्रिफाईस करायचं नाही, समजदाराने आनंदाने व्यसन सोडायचं, तरच ते सुटू शकतं. आमचे हे जे झूमवर जो ऑनलाईन कोर्स आहे व्यसन सोडण्यासाठी, तर त्यात आम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशा डेव्हलप करायच्या, तुमचं जे रिलॅक्सेशन आहे, तुमचा जो आनंद आहे, एन्जॉयमेंट आहे, तो कसा विदाऊट ऍडिक्शन तुम्ही मिळवू शकता, याच्यासाठी आम्ही सेशन्स घेतो. आणि डेली मोटिवेशन असल्यामुळे, फॉलोअप असल्यामुळे हळूहळू मनाची तयारी होत जाते आणि माणूस रिअलाइज केल्यामुळे आनंदाने व्यसन सोडायला तयार होतो. तर आपल्यापैकी पण समजा कोणाला हे व्यसन सोडायचं असेल
तर त्या कोर्सची माहिती मी तुम्हाला देईन. तर थोडक्यात मी दिली माहिती तुम्हाला. तर मी वाटलं असं तुम्हाला एक QR कोड दाखवतो. तो QR कोड आमच्या WhatsApp कम्युनिटीचा आहे. त्याचा एक फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एक लिंक पण पेस्ट करतो तुमच्यासाठी चॅट बॉक्समध्ये, की त्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढे कोर्स कधी आहे तर त्याची माहिती मिळेल. तर आय जस्ट शेअर माय स्क्रीन. हा जो QR कोडचा तुम्ही हा एक फोटो स्क्रीनशॉट काढून घ्या. तर ह्या QR कोडमुळे तुम्हाला कळेल आमच्या कोर्सची तारीख काय आहे, किंवा काही ना काहीतरी मोटिवेशनल इनपुट्स आम्ही टाकत राहतो, तर तुम्ही मोटिवेटेड राहाल, टचमध्ये राहाल. तर त्याच्यामुळे तुम्हाला, आणि मी एक लिंक पण पेस्ट करतो. एक लिंक पेस्ट करतो की जी, फोटो काढलाय का सगळ्यांनी? आता लिंक पेस्ट करतो चॅट बॉक्समध्ये. जस्ट मिनिट. तर लिंक दिसतंय का आता? चॅट बॉक्स बघा. तर ह्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या कम्युनिटीला जॉईन करू शकता, किंवा त्या पर्टिक्युलर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला इनपुट्स मिळतील. किंवा तुमच्या ओळखीचे कोणी असतील, फॅमिली मेंबर्स असतील, मित्र असतील, किंवा तुमचे पेशंट्स असतील, तर ही लिंक तुम्ही कॉपी पेस्ट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ही link त्यांना जाईल. कसं आहे, मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. हे जे माझं मिशन आहे, किंवा आमच्या सगळ्या डॉक्टर कम्युनिटीचं जे मिशन आहे, लोकांना व्यसनमुक्त करायचं आहे. म्हणजे त्यांचे जे आजार, होणारे आजार टळू शकतील, त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं राहील. हे कोणी एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही. तर तुम्ही सगळे जर याच्यात जर ह्या मिशनमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, तर आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बॉक्स चेक करा, त्याच्यात जे लिंक आहे त्याचं लिंक क्लिक करून तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तर मी थोडक्यात काही मुद्दे आज आज टच केले. तुम्हाला कल्पना आली असेल की हे व्यसन कसं सुरू होतं, कसा हा मीडियाचा प्रचार आहे, करोडो रुपयांच्या ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या फायद्यासाठी तुम्हाला इन्फ्लुएन्स करता आहे, आणि मग कसा अडकत जातो माणूस. निकोटीन हायली ॲडिक्टिव्ह असतं, आणि मग नंतर एक तर विड्रॉल सिम्पटम्सच्या भीतीने तुम्ही हिंमत करत नाही व्यसन सोडायचं, किंवा तुम्हाला असं वाटतं की अरे हे फायदे, छोटे मोठे फायदे आहेत, तर ते निघून जातील म्हणून तुम्ही व्यसन करत राहता, म्हणून तुम्ही त्याच्यात अडकून राहता, आणि प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे तुम्ही घसरत राहता परत परत त्याच्याकडे. तर म्हणून हे एक ऑप्शन पण मी तुम्हाला सुचवतो आहे की तुम्ही आमच्या ह्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, आणि मग मला सिस्टमॅटिकली हे व्यसन कसं सोडायचं हे आम्ही बरोबर गाईड करू. आता हे व्यसन सोडल्यानंतर काय होईल? व्यसन सोडल्यानंतर 3 दिवसात पूर्ण निकोटीन बॉडीतनं बाहेर निघून जातं. 99.9% निकोटीन शरीरातनं बाहेर निघून जातं. चौथ्या दिवशी काहीच राहत नाही. फक्त राहतं काय, की एक जुनी सवय असते, तर त्याचं ते मिस करत असतात. सायकोलॉजिकली थोडंसं राहतं, की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि त्याच्यासाठी पण टेक्निक्स आहेत हँडल करायचे. तर मनाला तुम्ही डायव्हर्ट करू शकता, श्वासावर, ब्रेथवर मेडिटेट करू शकता. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अजून काही दिवस काढले, वन डे ॲट अ टाइम घ्यायला आम्ही सांगतो, की फक्त आजचा दिवस मला घ्यायचा नाही असं म्हटलं. त्याला पण जर सिम्प्लिफाय करत असेल तर असं म्हणायचं की आता 12 वाजेपर्यंत सकाळचं सेशन, बस हे सकाळचं सेशन संपेपर्यंत मला आता नाही घ्यायचं. मग नंतर दुपारचं सेशन 5 वाजेपर्यंत. त्याने पण आता आता ठीक आहे, आता सकाळचं सेशन सोडलंच आहे, दुपारी पण नको घ्या, तर 5 वाजेपर्यंत तुम्ही अशाच वेळ निघून जाईल,
आणि मग काय रात्री 12 वाजेपर्यंत तर संध्याकाळचं सेशन. थोडे तास राहिले, आता दिवस संपून जाईल. चला थोडा वन डे ॲट अ टाइम इझिली माणूस मनाला डायव्हर्ट करून, मनाची तयारी करून व्यसनापासून लांब राहू शकतो. मग दुसरा दिवस उगवला तर परत काय म्हणायचं, फक्त आजचे दिवस नाही घ्यायचे. मग असं प्रत्येक दिवशी जर तुम्ही म्हणाला की फक्त आजच्या दिवस नको, आज नको, हा 2 शब्दांचा मंत्र तुम्ही लक्षात घ्या. आज नको. जेव्हाही मनात इच्छा होईल आज नको, ह्या 2 शब्दांच्या मंत्राने हजारो लोक व्यसनमुक्त झाले. वन डे ॲट अ टाइम जिंकत जायचं. आणि काही दिवसांनी तुम्हाला जे फायदे दिसायला लागतात, फ्रेश वाटायला लागतं, स्टॅमिना वाढतो, म्हणून अरे याला म्हणतात आयुष्यात मी काय करतो, अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. तर पहिल्या महिन्यातच तुम्हाला खूप सारे चेंजेस दिसायला लागतील आणि 6 महिन्यात तर तुम्हाला ऍक्च्युली 2 ते 3 वर्ष तरुण झाल्यासारखं वाटायला लागेल. तर एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, की त्या व्हिडिओतनं मी दाखवायचा प्रयत्न करतोय की काय बदल, काय काय फायदे तुम्हाला होऊ शकतात. जस्ट गिव्ह मी अ फ्यू सेकंड्स. व्हिडिओ दिसतोय माझा? येस. तर भरपूर फायदे, अगदी स्किन पासून, डायजेशन पासून, स्टॅमिना पासून, तुमचं सेक्स लाईफ सुधारणार, तुमचं रेप्युटेशन सुधारणार, तुमचं सेल्फ एस्टीम. जेव्हा तुम्ही या व्यसनाविरुद्ध जिंकता तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल किती छान वाटायला लागतं, है ना. तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे मी हे करू शकतो, तर मी ह्या जगात काही पण करू शकतो. एक वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला येतो. तर असे वेगवेगळे फायदे तुमच्या जीवनात व्हायला लागतात. म्हणून एव्हरी डे शुड बी नो टोबॅको डे. तर थोडा वेळ आपण प्रश्नोत्तरांसाठी ठेवूया. तर ज्यांना ज्यांनी प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. मी चॅट बॉक्स पण जरा चेक करतो की काही प्रश्न आले आहेत का. तर ज्यांना काही प्रश्न असतील किंवा काही शेअर करायचं असेल तर अनम्यूट करून तुम्ही शेअर करू शकता. तर जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारणार आहात तोपर्यंत एक छोटा व्हिडिओ आपण अजून बघूया. It was impossible for me
मतलब उसके बारे में कभी ट्वीट करने का ऐसे सोचा ही नहीं था। जब 15-16 साल का था, कॉलेज जाने लगा था, तो अट्रैक्शन था इन चीजों का, तो टेस्ट किया तो उसकी आदत लग गई। बाद में उस चक्कर में कैसे अटक गया वो भी समझ में नहीं आया। छुप छुप के इसके उसके बच के थोड़ा सा ये चालू ही था। फिर बाद में डेली रूटीन लाइफ में जो स्ट्रेस वगैरह आती थी उसकी वजह से भी ये आदत बढ़ती गई। और अभी भी ऐसे ही लगता था कि ये अपने साथ ही जाने वाली है। लेकिन वाइफ मेरा थोड़ा सा वाइफ ने मुझे फोर्स किया कि अब ये छोड़ना चाहिए, यही समय सही समय है। और लकीली उसको आपके प्रोग्राम की लिंक भी मिल गई। मैं तो शुरुआत में डर गया था कि ऐसा कुछ करना पड़ेगा तो कैसे सरवाइव हो। बैच में भी बोला था मैंने, लेकिन जब से सर्कल एक्चर में ज्वाइन किया तो ऑटोमेटिकली मुझे वो गिल्ट महसूस हुआ, और मैं क्या कर रहा हूँ खुद के ऊपर वो भी समझ में आने लगा। और खुद ही मोटिवेट होके फिर मैंने वो धीरे धीरे कम करते गया। साथ में शिरीष जी भी थे, उनका भी सेम मेरे जैसे सिचुएशन था। तो डे बाय डे मेरा वो आदत भी कम हो गया और अभी छूट भी गया, और अभी बहुत अच्छा लग रहा है। मतलब ऐसी फीलिंग कभी जिंदगी में आ ही नहीं सकती, तो ऐसी फीलिंग आपकी वजह से मिली है सर। लवली, लवली। जो पहले इतना डिफिकल्ट लग रहा था, वो वाकई इतना डिफिकल्ट था क्या? नहीं नहीं, नहीं था सर। तो ये सबसे बड़ा पॉइंट है एक्चुअली, कि हाँ। हमें हमारा जो डर है ना, अक्सर हमारा जो डर है ना, वो इमेजिनरी ज्यादा रहता है। 90% तो इमेजिनेशन में हम उसको मैग्नीफाई कर देते हैं। यस। ये छोड़ना तो नामुमकिन है, या छोड़ते वक्त तकलीफ हाँ। होगी, विड्रॉल सिम्टम्स आएंगे, बेचैनी होगी, तलब लगेगी, काम में मन नहीं लगेगा, चिड़चिड़ होगी, जो भी है ऐसा। तो ये जो डर था कि नहीं नहीं, इससे अच्छा जाने दो, जो चल रहा है चलने दो, हाँ। प्रोसेस फॉलो किया, और हाँ। देखते देखते छूट भी गए। यस यस। और बहुत सालों के बाद, मतलब सर बहुत ज्यादा साल हो गए मैंने कभी एक्सरसाइज भी नहीं किया था। लेकिन ये सुबह का एक्सरसाइज का इतना अच्छा लगा ना सर, कि उससे फ्रेश भी हो जाते थे। राइट। तो हम लोग सीख रहे थे कि बिना टोबैको, गुटखा, स्मोकिंग के एनर्जी लेवल कैसे बढ़ाना चाहिए। हाँ। क्योंकि वो एक कॉमन कंप्लेंट है ना, कि अगर नहीं लेंगे तो हमारा एनर्जी लो हो जाता है। तो जो जो परसीव्ड बेनिफिट्स थे निकोटिन के, वो बिना निकोटिन के हम लोग बाकी एक्टिविटीज के थ्रू कैसे वो बेनिफिट्स ले सकते हैं, वो हमने सीखा। हाँ। सुस्ती दूर करने के लिए निकोटिन की जरूरत नहीं है, हमारे पास नए नए टेक्निक्स है ना। तो कंसंट्रेशन काम में बढ़ाने के लिए निकोटिन की जरूरत नहीं है, हम फोकस कर सकते हैं दूसरे मेथड से। तो हेल्दी चॉइसेस हमने करना शुरू किया।